नमस्कार मित्रांनो, आजचा हा दिवस साधा नाही. आज आहे गणेश जयंती. हा तो पवित्र क्षण आहे ज्यात संपूर्ण सृष्टीला प्रथमच गौरीनंदन गणेशाचे दिव्य रूप दिसले. भक्तीचा आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या मनाला भक्तिभावाने ओलावून टाकतो. गणेश जन्मकथा ही केवळ कथा नाही, ती अद्भुत रहस्य आहे. ती ऐकताच पापे वितळून जातात, मन शुद्ध होतं आणि आपल्या आयुष्यात बाप्पाची अपरंपार कृपा वर्षावते. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विनंती करते, ही कथा डोळे बंद करून मनःपूर्वक ऐका. कारण आज तुम्ही फक्त कथा ऐकणार नाही, तर देवत्वाचा अनुभव करणार आहात. पण मित्रांनो, त्याआधी एक छोटीशी विनंती. ही कथा तयार करताना मी मनापासून मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला तर कृपया एक लाईक करून मला प्रोत्साहन द्या. तुमच्या एका छोट्या लाईकने मला पुढे नवनवीन कथा सांगण्याची प्रेरणा मिळते. आणि हो, कमेंट्समध्ये नक्की लिहा, जय श्री गणेश, हर हर महादेव, जय माता पार्वती आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढे येणाऱ्या पौराणिक कथा तुम्ही चुकवणार नाही. चला तर मग, आता वेळ आली आहे या रोमांचकारी प्रवासाची सुरुवात करण्याची. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, कैलास पर्वत हे देवी पार्वती आणि भगवान शिवचे निवासस्थान आहे. पण एके काळी पार्वती देवी कैलास पर्वतावर एकटीच निवास करत होती. महादेव शिवशंकर ध्यानधारणेत तल्लीन होऊन दीर्घकाल दूर गेले होते. कैलासावरील शांत वातावरणात पार्वतीसोबत केवळ नंदी व इतर काही सेवक होते. पण तिच्या मनात एक अलवार एकटेपणाची भावना दाटून आली होती. दिवसेंदिवस ती महादेवांच्या अनुपस्थितीत स्वतःला एकाकी समजू लागली. तिच्या हृदयात मातृत्वाची ओढ वाढू लागली. तिला एका आपल्या लेकराची आस लागली होती. एका मंगल सकाळी पार्वती देवी स्नानासाठी निघाली. तिने आपल्या अंगाला हळदीचा पवित्र लेप लावला व ती मंद सुवासिक चंदन आणि हळदीच्या सुगंधात न्हाऊ लागली. स्नानगृहाच्या शांत जलधारांखाली उभी राहताना तिच्या मनात एक अनोखा विचार चमकून गेला. आपल्या शरीरावरील या हळदीच्या लेपापासून ती आपल्या हाताने एक लहानसा बालक तयार करू शकते का? पार्वती देवीच्या हृदयात मातृत्वाची तीव्र तळमळ उसळी मारून आली. तिने हळुवारपणे आपल्या अंगावरील सुवर्णतुल्य हळद चंदनाचा लेप ओंजळीमध्ये गोळा केला आणि त्याचा एक गोळा बनवला. त्या लेपाच्या गोळ्याला मनोभावे आकार देत ती एक सुंदर बालकाची मूर्ती घडवू लागली. तिच्या मनात अपार प्रेम होते, हातात कमालीची काळजी आणि डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. थोड्याच वेळात तिने एका कोमल सुंदर बालकाची प्रतिमा बनवली. गोऱ्या शुभ्र त्वचेचा, प्रसन्न मुद्रेचा लहान मुलगा. त्या बालकाच्या मूर्तीचे हातपाय आणि चेहऱ्याचे निरागस भाव दृष्ट लागावेत असे होते. क्षणभर पार्वती देवीने त्या निर्जीव बालकाकडे प्रेमभराने पाहिले. तिच्या स्त्री हृदयातील वात्सल्य जणू उत्संबळून आले. तिने डोळे मिटले, अंतःकरणातील सर्व शक्ती एकवटली आणि त्या प्रतिमेत प्राणप्रतिष्ठेचा संकल्प सोडला. तिच्या कपाळावर तेजस्वी आध्यात्मिक तेज प्रकट झाले. काही क्षण देवी पार्वती ध्यानस्थ अवस्थेत त्या मातीच्या बालकास प्राणदान करण्याचा मंत्र जपत राहिली. अचानक तिच्या हातातील बालकाच्या मूर्तीत कंपन जाणवला. पार्वतीने आशेने डोळे उघडले आणि चमत्कार घडला. तो छोटासा बालक प्रत्यक्ष प्राण घेऊन जिवंत झाला. आई, त्या कोमल बालकाने पहिले शब्द उच्चारले आणि आपल्या मोठ्या डोळ्यांनी भोळ्या आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. पार्वती देवीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने त्वरेने तो बालक आपल्या उराशी आवरून धरला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू उघडले. माझं बाळ, ती प्रेमाने उद्गारली. त्या दिव्य घटनेमुळे कैलासावर एक नवीन प्रभा पसरली. पार्वतीला जणू स्वर्गाचं सुख लाभलं. तिला आपलं हवंसं लेकरू मिळालं होतं. पार्वती देवीने त्या बालकाचे कोणतेही नामकरण तत्काळ केले नाही,
पण तिने ममतेने त्याला आपला लेक मानून घेतले. दिवस जात होते तसे त्या आई आणि पुत्राच्या नात्याची गाठ अधिकाधिक घट्ट होत गेली. पार्वती आपल्या लाडक्या चिमुकल्याला दिवसभर कधी खेळवीत असे, कधी प्रेमाने जेवू घालत असे. ती त्याला विविध गोष्टी सांगत असे. देवदेवतांच्या कथा, सृष्टीची रहस्ये, आणि तो बालक टक्क लावून त्या गोष्टी ऐके. देवी पार्वतीच्या मनातील सारे रिकामेपण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे भरून निघाले होते. तो बालक अत्यंत आज्ञाधारक आणि प्रेमळ होता. आईच्या प्रत्येक आज्ञेचे तो मनोभावे पालन करी आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तो लहान सहान प्रयत्न करी. एके दिवशी दुपारी पार्वती देवीला मंदाकिनीच्या पवित्र जलाने स्नान करण्याची इच्छा झाली. सूर्य मृदू प्रकाशाने कैलासाच्या शिखरांना सोनसळी आभा देत होता. पार्वतीने आपल्या लाडक्या पुत्राला जवळ बोलावले. निरागस बालक तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. बाळा, मी आज स्नानासाठी जात आहे, पार्वतीने सांगितले. तोपर्यंत तू दारावर पहारा दे. माझ्या परवानगीशिवाय कुणालाही आत येऊ देऊ नकोस. आईच्या शब्दात अपार विश्वास आणि ममत्व दाटलं होतं. बालकाने दोन्ही हात छातीशी आणून नतमस्तक होत गंभीरतेने उत्तर दिले, आई, तू निर्धास्त रहा. मी प्राणपणाने तुझ्याद्वारी पहारा देईन. तुमची आज्ञा माझ्यासाठी सर्वोपरी आहे. पार्वतीने आनंदाने त्याच्या कपाळावर प्रेमाने एका बोचकीने नजर उतरवली आणि स्नानगृहात निघून गेली. तिचा मुलगा आता द्वारपाल बनून दारात ताठ उभा राहिला. त्याच्या लहानशा हातात त्याने सुरक्षिततेसाठी एक छोटा दंडुका घेतला होता. अंगणातील पवित्र नंदी बैल शांत उभा होता आणि कैलास परिसर थंड वाऱ्याने निवांत झाला होता. यथावकाश जेव्हा पार्वती देवी स्नान करत होती, त्याच समयी कैलास पर्वताच्या पायथ्याशी एक दिव्य प्रकाशाच्या प्रभेने युक्त मूर्ती अवतरली. भगवान महादेव शिवशंकर आपल्या दीर्घ ध्यानानंतर आपल्या निवासस्थानी परत येत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या गणांचा मोठा समुदाय होता. शिवांचे मुख ध्यानानंतर उमटलेल्या तेजाने उजळलेले होते, कारण ते आपल्या प्रियसी पार्वतीला भेटण्यासाठी आतुर झाले होते. कैलासाच्या शिखरावर पोहोचताच शिवांनी आपल्या गणांना मागे थांबण्यास सांगितले आणि स्वतः पुढे चालत गेले. मात्र जसेच त्यांनी आपल्या गुहेच्या द्वाराजवळ पाऊल टाकले, त्यांना एका लहानशा बालकाने अडवले. तोच तो पार्वतीचा निर्मिलेला पुत्र द्वारावर पहारा देत उभा होता. अंगावर पिवळ्या वस्त्र असलेला भोळा बालक, हातात छोटा दंडुका, पण चेहऱ्यावर मात्र जबाबदारीची भावना. शिव काहीसे चमकले. हा मुलगा कोण आहे? आपल्या घराबाहेर हा कसला संतरी? शिव पुढे सरसावले तेव्हा तो बालक त्वरेने पुढे आला आणि आपल्या हातातील दंडुका आडवा धरत दृढ स्वरात म्हणाला, थांबा, आत जाण्यास मनाई आहे. बालकाचा कोमल पण धीरोदात्त स्वर ऐकून शिव थबकले. त्यांच्या भुवया किंचित उंचावल्या. मुला, तू कोण आहेस? आणि माझ्या घराच्या दाराशी आडवा का उभा आहेस? शिवांनी आश्चर्याने विचारले. त्यांनी कधी या मुलाला पूर्वी पाहिले नव्हते. बालकाने उंचीने स्वतःला ताठ केले आणि उत्तर दिले, मी पार्वती देवीचा सेवक आणि पुत्र आहे. आई सध्या स्नान करत आहे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. हे ऐकताच शिव आश्चर्यचकित झाले. पार्वतीचा पुत्र? हा कोणता नवीन प्रसंग? शिवांनी मनात विचार केला की त्यांच्या अनुपस्थितीत पार्वतीने एखादे बालक दत्तक घेतले आहे का? किंवा हा कोणता यक्ष अथवा बालगंधर्व आहे? शिवांचे आश्चर्य क्रमशः रागात परिवर्तित होऊ लागले. त्यांनी घनगर्जनेप्रमाणे उच्चारले, बालका, माझे नाव शिव आहे. मी पार्वतीचा पती, कैलासाचा स्वामी. मला आत जाण्यापासून तू रोखू शकत नाहीस. बाजूला हो आणि मला मार्ग दे. शिवांचे डोळे रोषाने लाल झाले आणि त्यांच्या आवाजात अधिकार स्पष्ट होता. परंतु त्या धाडसी बालकाने धैर्य सोडले नाही. मला क्षमा करा प्रभू, तो नम्र पण ठामपणे म्हणाला. आईच्या आज्ञेने इथे कुणालाही प्रवेश देऊ नका असे स्पष्ट बजावले आहे. मग तुम्ही कोणीही असलात तरीही मी ती आज्ञा मोडू शकत नाही.
शिवांचे आश्चर्य आता संतापात रूपांतरित झाले. त्यांच्या सोबत असलेले नंदी आणि इतर गण हे दृश्य बघत होते. थोर देवांना आव्हान देणारा हा साधा सुधा बालक पाहून गण सैरभैर झाले. नंदी पुढे येत विनम्रतेने बालकाला समजावू लागला. हे लहान मुला, तू ज्या महापुरुषाशी बोलत आहेस ते भगवान शंकर आहेत. ते माता पार्वतीचे पती आणि त्रिलोकीचे स्वामी आहेत. त्यांना आत जाऊ दे, अडथळा निर्माण करू नकोस. बालकाच्या डोळ्यात मात्र कर्तव्यनिष्ठेची ज्वाला प्रज्वलित झाली होती. तो नंदीला म्हणाला, मला फरक नाही, त्यांनी कोण असो. आईने स्पष्ट सांगितले आहे की तिच्या परवानगीशिवाय कुणीही आत जाऊ नये. मी माझ्या आईचा आदेश मोडू शकत नाही. त्याचे शब्द उच्चारताना आवाज हलका कापरत होता, पण निर्धार पक्का होता. नंदीने आता धीर सोडला आणि जोरजबरीनं त्या बालकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. जा बाजूला लहान बाळ, खूप झाले आता. महादेवांना आत जाऊ दे. असे म्हणून नंदीने आपल्या मोठ्या हाताने बालकाला दूर सारण्याचा प्रयत्न केला. पण तो बालक चपळ होता. त्याने वाकून नंदीचा हात चुकवला आणि आपल्या दंडुक्याने नंदीच्या हातावर हलकासा प्रहार केला. नंदी व्याकुळ झाला. त्याला जाणवले की हा मुलगा काही साधा मानव बालक नसावा. शिवगणांना आता क्रोध आला. त्यांनी एकमेकांकडे पाहून इशारा केला आणि सगळे त्या छोट्या बालकावर धावून गेले. क्षणार्धात तिथे एक अजब संग्राम सुरू झाला. एकीकडे पराक्रमी शिवगण आणि दुसरीकडे तो लहानसा एकटाच बालक. जरी तो आकाराने लहान होता तरी त्याच्या अंगी अपार शक्ती ठासून भरली होती. जणू मातृशक्ती त्याच्या रक्षणासाठी त्यात विलीन झाली होती. बालकाने आपल्या लहान शस्त्राने आणि अंगभूत शक्तीने येणाऱ्या प्रत्येक गणाला मागे हटवले. गण मोठमोठ्याने गर्जना करत होते. पकडा याला, दूर करा दारापासून. पण त्या बालकाचा हात लागताच प्रत्येक गण खाली कोसरत होता. काही क्षणातच नंदीसहित सर्व प्रमुख गण जखमी अवस्थेत दूर फेकले गेले. काहींना कपाळावर मुका मार लागला तर काहींच्या हातातून शस्त्रे गळून पडली. त्या छोट्या वीराच्या पराक्रमाने सगळे चकित झाले. भगवान शिवांनी हे दृश्य पाहिले आणि त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. एक लहानसा बालक त्यांना आणि त्यांच्या गणांना आव्हान देत होता. आता मात्र शिवांचा क्रोध अनावर झाला. स्वतः महादेव पुढे आले. बालकही निर्धाराने त्यांच्या समोर उभा राहिला. काही क्षण दोघे निर्वाक एकमेकांकडे पाहत होते. त्या लहान बालकाच्या कपाळावर रागाचे आणि कर्तव्य भावनेचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याला आपल्या कर्तव्याबद्दल प्रचंड आदर होता. पण समोर उभा राहिलेला पुरुष हा स्वयं भगवान शिव आहे हे हळूहळू त्याच्या लक्षात येत होते. तरी सुद्धा त्याने आपली जागा सोडली नाही. शिवांनी गर्जना केली, अरे मूर्ख बालका, शेवटचं सांगतो, बाजूला हो, नाहीतर मी तुला आपल्या मार्गातून दूर करीन. त्यांच्या हातात त्रिशूल प्रकट झाला. 3 टोकांचा तो महाशस्त्र क्रोधाने थरथरत होता. समोर उभ्या बालकाचे मरण आता निश्चित आहे असे इतर गणांना वाटू लागले. पण बालक तरीही न डगमगता उत्तरला, मला माझे कर्तव्य करू द्या देवाधिदेव. मी आईची आज्ञा मोडू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर प्रहार करावा लागला तरी चालेल, पण मी हटणार नाही. त्याचे हे धीट उद्गार ऐकताच शिव एक क्षणही न घालवता विजेसारखे पुढे झेपावले. त्यांनी प्रचंड शक्तीने आपला त्रिशूल त्या बालकावर चालवला. क्षणातच त्रिशूलची धार त्या बालकाच्या मानेवर येऊन पडली आणि त्या निष्पाप बालकाचे मस्तक धडापासून अलग झाले. तिथल्या सर्व गणांनी एकाच वेळी आक्रोश केला. त्या धडामधून रक्ताच्या धारा फुटल्या आणि बालकाचा निष्प्राण देह जमिनीवर कोसळला. त्याचे सुटलेले शीर दूर जाऊन पडले. सगळे एकदम स्तब्ध झाले. क्रोधाने लाल बुंद झालेले महादेव अचानक शांत झाले. त्यांच्या हातून घडलेले कृत्य भयानक होते. काही क्षणांपूर्वी जो निरागस धाडसी बालक आपल्या कर्तव्यामुळे त्यांना आव्हान देत होता, तो आता निष्प्राण पडला होता. शिवांनी
आपला त्रिशूल खाली केला. त्यांच्या गणांनी देखील निराशेने शस्त्र खाली ठेवली. सर्वत्र भयंकर शांतता पसरली. इतक्यात गुहेच्या आतून एक हंबरडा ऐकू आला. पार्वती देवीनं स्नान आटपून बाहेर येण्याचा अवकाश होता आणि समोरच्याच द्वाराशी तिचा लाडका पुत्र मृत अवस्थेत पडलेलं तिनं पाहिला. ते दृश्य पाहताच पार्वतीच्या हृदयावर जणू वज्रप्रहार झाला. तिच्या तोंडून हंबरडा बाहेर पडला. अरे देवा, हे काय झाले? पार्वती धावत त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाकडे गेली. तिने आपल्या मुलाचा निर्जीव देह मांडीवर घेतला. त्या निष्प्राण शरीराचं लचके तिच्या हातात येत होते. पार्वतीचे डोळे संताप आणि शोकानं लाल झाले. तिला उमगले की हा अनर्थ घडून आणणारा दुसरा कोणी नाही तर तिचे स्वामी महादेवच आहेत. कारण त्यांच्या हातात अद्याप रक्ताळलेला त्रिशूळ होता. महादेव, हे काय केले तुम्ही? तिने आर्तस्वरात ओरडले. तिचा स्वर वेदना आणि रोषाने कापरा झाला होता. हा माझा निष्पाप मुलगा होता. माझ्या काळजाचा तुकडा होता तो, आणि तुम्ही त्याला मारून टाकलं. पार्वतीच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर लोटू लागला. तिने त्या देहाला छातीशी कवटाळून धरलं. हातांनी मुलाचं रक्ताळलेले केस मागे सारले. माझा बाळ, माझा गोंडस बाळ, ती विलाप करू लागली. शिव हे दृश्य पाहून सुन्न झाले. त्यांना आपल्या कृत्याची प्रचंड खंत वाटू लागली. त्यांनी पार्वतीजवळ येण्याचा प्रयत्न केला. देवी, मला माफ कर. मला खरंच ठाऊक नव्हतं हा आपला पुत्र आहे. शिवांचा आवाज अपराधी झाला होता. त्यांच्या हातून एक भयंकर चूक घडली होती हे आता स्पष्ट होतं. पण पार्वती ती माफीनामा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचं दुःख आता भयानक रागात परावर्तित होऊ लागलं होतं. तिने आपल्या मुलाचा देह हलकेच जमिनीवर ठेवला आणि आपल्या पूर्ण देहात उसळणाऱ्या शक्तीसह ती उभी राहिली. पार्वती देवीच्या रूपात अचानक भयंकर परिवर्तन झाल्यासारखे वाटले. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले, केस मोकळे सुटले आणि संपूर्ण देहातून एक प्रखर तेज बाहेर पडू लागले. तिच्या श्वासातून जणू ज्वाळा बाहेर पडत होत्या. पार्वतीचा स्वर घनगर्जन सारखा हादरला. तुम्ही माझ्या निरपराध पुत्राचा वध केला आहे. आता पहा, मी माझं संहारक रूप धारण करून संपूर्ण सृष्टीचाच विनाश करते. ज्यानं माझं सर्वस्व हिरावलं त्याला आणि या निर्दयी जगालाही मी क्षमा करणार नाही. तिच्या क्रोधानं त्रिभुवन जळून खाक होईल असा भास झाला. पार्वती देवीचे रूप आता भयानक काळ्या काली देवीप्रमाणे होत चालले. तिच्या शरीरातून अग्निलेपा देवी, चंडिका, दुर्गा अशा असंख्य भयंकर शक्तिरूपा प्रकट होऊ लागल्या. असंख्य भुजांसह त्या योगिनी देवी पृथ्वी आणि आकाश कंपवू लागल्या. पार्वती देवीचं स्वरूप महाभयंकर झालं. तिच्या हातांतील आयुध प्रखर जाज्वल्यप्रमाणे चमकू लागली. तिच्या क्रोधाने वातावरणात भीतीचं काळं वादळ घोंगावू लागलं. शिवगण भयभीत होऊन पळ काढू लागले. स्वयं नंदीही ते महाक्रोधाचं रूप पाहून थरथर कापू लागला. भगवान शंकर देखील या विध्वंसक रूपामुळे चिंतेत पडले. पार्वतीच्या क्रोधामुळे संपूर्ण जगताचं संतुलन बिघडू लागला. पृथ्वी हादरू लागली. आकाशात विजा कडाडू लागल्या. या अतर्क्य घडामोडींची वार्ता स्वर्गलोकात पोहोचली. सृष्टीचा संहार अटळ आहे असे चिन्ह दिसू लागल्यावर सर्व देवगण व्याकुळ झाले. साक्षात ब्रह्मदेव, सृष्टीचे कर्ता, यांनी पुढे येऊन या संकटावर तोडगा काढण्याचे ठरवले. त्यांनी विष्णुदेवांना सोबत घेतले आणि अन्य देवांसह कैलासच्या दिशेने प्रयाण केले. कैलासावर पोहोचताच त्यांनी हे प्रलयंकारी दृश्य पाहिले. एकीकडे पार्वतीने धारण केलेले भयानक देवी रूप आणि त्यांच्या आसपास तांडव करत असलेल्या विकराळ शक्ती, तर दुसरीकडे शिव आणि त्यांचे गण हताशपणे उभे होते. ब्रह्मदेवानी हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या नम्रतेने दोन्ही हात जोडले
आणि धीटपणे त्या क्रोधित देवीजवळ गेले. देवी पार्वती, ब्रह्मदेव गिडगिडवणीच्या सुरात म्हणाले, कृपा करून शांत व्हा. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, पण रागाच्या भरात संपूर्ण सृष्टीचा विनाश करू नका. असं करू नका. सृष्टीत असंख्य निरपराध जीव आहेत ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. त्यांच्या शब्दात करुणा आणि विनवणी होती, पण पार्वतीच्या नेत्रात अश्रू आणि अग्नी दोन्ही होते. ती केवळ एकच मागणी करत होती, मला माझा पुत्र परत हवा. तो जिवंत पाहिजे मला. नाहीतर मी थांबणार नाही. मी सर्वांचा संहार करीन. तिचा आवाज थरथरत होता. एका आईचा विलाप आणि भीषण संताप यांचा मिलाफ त्या स्वरात ऐकू येत होता. भगवान विष्णूंनी पुढे येत दोन्ही हात जोडले आणि शांत स्वरे विनंती केली, हे महादेवी, आम्हाला तुमच्या दुःखाची पूर्ण जाणीव आहे. आम्ही तुमचा पुत्र परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. कृपया असा कोप करू नका. तो निर्दोष बालक तुम्हाला नक्कीच परत मिळेल याची आम्ही शपथ घेतो. पार्वतीनं रडत रडत त्यांच्याकडे पाहिले. तिच्या मनात आपल्या बाळाचं चेहऱ्याचं पुन्हा दर्शन होण्याची तीव्र इच्छा होती. तिनं स्तब्ध उभ्या शिवकडे टक लावून पाहिले. शिव निराधारपणे खाली मान घालून उभे होते. पार्वतीनं मग आपल्या हातानं तिच्या क्रोधित शक्तींना थांबण्याचा इशारा दिला. त्या शक्तीही तिच्या आज्ञेची प्रतीक्षा करत शांत झाल्या. ठीक आहे, देवी पार्वती कठोर पण दुःखी स्वरात म्हणाली. जर माझा मुलगा पुन्हा जिवंत झाला नाही आणि त्याला देवांमध्ये मान मिळाला नाही तर मी हा संहार थांबवणार नाही. तिनं तिची अट सांगितली. ब्रह्मदेवांनी तत्परतेने मान हलवली. तथास्तु, ते उद्गारले. देवी, तुमच्या दोन्ही अटी मान्य केल्या जातील. आम्ही सर्व प्रयत्न करून तुमच्या पुत्राला पुन्हा जीवनदान देऊ आणि त्याला देवांमध्ये अग्रमान दिला जाईल. पार्वती देवीनं दीर्घ श्वास घेतला. तिचा संताप आता आशेनं थोडा निवळला होता. तिनं तिच्या क्रोधित शक्तींना माघारी जाण्यास सांगितले. तोच पार्वतीभोवती गर्जना करणाऱ्या देवी रूपांनी एका प्रकाशकणात विलय होऊन पार्वतीच्या शरीरात पुन्हा स्थान घेतले. देवी पार्वतीचे रूप पूर्ववत झाले, पण तिच्या डोळ्यांतील आसवे थांबत नव्हती. ती तिच्या निश्वासात फक्त आपल्या मुलाचे नाव घेऊन राहिली. माझं बाळ, माझं बाळ. आता महादेवांनी पाऊल उचलले. त्यांनी पुढे येत गंभीर स्वरात आपल्या गणांना आज्ञा दिली. तुम्ही लगेच उत्तर दिशेला जा. जे कुठलेही सजीव प्राणी तुम्हाला प्रथम निद्रिस्तावस्थेत दिसेल, ज्याचे मुख उत्तर दिशेला असेल आणि ज्याची माता त्याच्याकडे पाठ ठेवून झोपली असेल, त्याचे शीर तोडून त्वरित आणा. शिवांचा आदेश मिळताच गण त्वरित निघाले. आपल्या जखमा आणि वेदना विसरून सर्व गणांनी जीवाच्या भराऱ्या मारल्या. विष्णू देवानीही आपला गरुड वाहन पाचारण केला. त्या डौलदार पक्षावर आरूढ होत तेही स्वयं शोध मोहिमेला निघाले. ब्रह्मदेव कैलासावर थांबले आणि यज्ञमंत्र जपत राहिले. महादेव आणि पार्वती प्रतीक्षेत होते. पार्वतीच्या चेहऱ्यावर वेदना तर महादेवांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. दरम्यान शिवगण भराभर वनश्रीमध्ये पसरले. हिमालयाच्या परिसरातील घनदाट जंगलांत त्यांनी दिव्य दृष्टीने शोध सुरू केला. अचानक एका गणास दूरवर एक विशाल आकृती दिसली. तो एक हत्ती वनकाठी निजला होता. सूर्यास्त होत आला होता आणि त्या हत्तीने आपली सोंड उत्तर दिशेकडे वळवून डोळे मिटले होते. तो शांत निद्रेत होता आणि त्याच्या श्वासांची गर्जना दूरवर ऐकू येत होती. त्या हत्तीची माता पण त्याच्याकडे पाठ करून निवांत झोपली होती. जणू तिला तिच्या पुत्राची चिंताच नाही. मित्रांनो, स्कंद पुराणात असे सांगितले आहे की तो हत्ती गाजसूर होता. गणांनी एकमेकांकडे पाहिले व निर्धार केला, हाच तो प्राणी ज्याचे शीर नेण्याची आज्ञा होती. क्षणाचाही विलंब न लावता ते त्या विशाल हत्तीवर तुटून पडले. एका गणाने तलवार उपसली आणि दुसऱ्याने त्या हत्तीची सोंड पकडून मान खाली दाबली.
एका जबरदस्त आघातात त्या हत्तीचे शीर धडावेगळे झाले. हत्तीचा प्राण त्याच्या शांत निद्रेतच निघाला. गणाने ते विशाल शीर सामूहिक शक्तीने उचलले आणि जलद गतीने कैलासच्या दिशेने परतले. कैलासावर पार्वती व्याकुळतेने वाट पाहत होती, तर शिव आपल्या मनात पश्चात्तापाने व्याकुळ होत होते. इतक्यात आकाशात पक्ष्यांचा किलबिलाट आणि गडांचा जयघोष ऐकू आला. शिवगड ते हत्तीचे शीर घेऊन परत येत होते. पार्वतीनं तो अवाढव्य हत्तीचा शीर पाहताच गोंधळून गेली. पण तिच्या हृदयात आशा पल्लवित झाली की काहीही स्वरूप असो, तिचा मुलगा तिला परत मिळणार. गडांनी प्रेमाने ते हत्तीचे शीर शिवांच्या पुढे ठेवले. विष्णू आणि इतर देवही अवतरले. शिवांनी तत्क्षणी आपल्या मंत्रशक्तीने त्या हत्तीच्या शिराचे आकार थोडे लहान केले, जेणेकरून ते त्या लहान बालकाच्या धडाशी जुळवता येईल. ब्रह्मदेव पुढे आले आणि त्यांनी आपल्या कमंडलूतून पवित्र जलाचे थेंब त्या शिरावर शिंपडले. महादेवांनी आपल्या त्रिशूलाच्या टोकाने बालकाच्या धडावर काही दिव्य अक्षरांची अधोरेखा कोरली आणि ध्यानस्थितीत डोळे मिटून मंत्रजप करू लागले. पार्वतीच्या अश्रूंनी बालकाचा देह आधीच न्हावला होता. आता त्या निस्तेज शिरविहीन देहावर हत्तीचे शीर काळजीपूर्वक जोडले गेले. ब्रह्मदेवाने कमलाच्या फुलातील अमृताचे काही थेंब त्याच्या तोंडात टाकले. समस्त देवता त्या महिमातून प्रकट होणाऱ्या संभाव्य चमत्काराकडे निखळ आशेने पाहत होते. पार्वतीचा श्वास रोखला गेला. हा क्षण फार मौल्यवान होता. शिवांनी उच्चारले, ओम तत्सत. आणि आपल्या तपोबलाने त्या शिरी प्राणप्रतिष्ठेचा मंत्र फुंकला. एक तेजस्वी प्रकाश फाटा उठला आणि काही क्षण सर्वांना काहीच दिसेना. पार्वतीने व्याकुळ होऊन पुकारले, बाळा. तेवढ्यात त्या चकाकत्या प्रकाशातून एक हलचल जाणवली. बालकाचा निर्जीव देह हलला. त्या हत्तीच्या शिराने युक्त अशा शरीरात संजीवनी संचारली. बालकाचे हत्तीमुख डोळे मंदपणे उघडू लागले. हत्तीचे कान थोडे हलले. त्याच्या छातीमध्ये पुन्हा श्वासोच्छ्वास सुरू झाला होता. जिवंत झाला, माझा मुलगा पुन्हा जिवंत झाला. पार्वतीने हर्षभरीत किंकाळी फोडली. तिला विश्वासच बसेना. समोर तिचा लाडका लेक आता हत्तीचे गोजीरवाणे मुख असलेला पण सजीव श्वास घेत होता. बालकाने पूर्णपणे डोळे उघडले आणि अलगद उठून बसला. समोर त्याची आई अश्रू ढाळत उभी असल्याचे त्याने पाहिले. त्याने काही क्षण गोंधळून सर्वत्र पाहिले. त्याला काहीच आठवत नव्हते. तो शेवटचा स्मरत होता ते द्वारावर पहारा देणे, आणि मग समोर महादेवांचा रागीट मुख, त्यानंतर काळोख. आता अचानक त्याच्या आईचे आनंदाश्रू त्याच्या अंगावर पडत होते. आई! तो आश्चर्याने कुजबुजला. पार्वतीने धाव घेतली आणि त्याला आपल्या मिठीत घेतले. तिने त्याचे हत्तीचे मुख दोन्ही हातांनी पकडून प्रेमाने त्याच्या कपाळाचा मुका घेतला. माझा बार, तू परत आलास बघ, ती रडत म्हणाली. तिच्या काळजावरील ओझं हलकं झालं होतं, पण इतक्यात तिला जाणवलं की तिच्या मुलाचं रूप पालटलेलं आहे. तो पूर्वीसारखा सुंदर मानवी चेहऱ्याचा नव्हता. त्याला आता हत्तीचं मोठं मस्तक आणि सोंड होती. मोठे टपोरे कान आणि शुभ्र हस्तिदंत होते. पार्वतीच्या आनंदात एक नवाच काळजीचा सूर मिसळला. माझ्या लेकराचं असं रूप, ती हलकेच पुटपुटली. या वेगळ्या रूपामुळे याचं आयुष्य कठीण तर होणार नाही? लोक याला पाहून घाबरतील, याची चेष्टा तर होणार नाही? हे तरी कसं जगेल माझं बाळ या अवस्थेत? आईची माया आता आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करू लागली. तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू दाटले. शिवांनाही आपल्या पत्नीचे दुःख पुन्हा उफाळून येताना पाहावेना. ते आतापर्यंत शांतपणे उभे होते. आता ते पुढे आले आणि त्यांनी हात जोडून पार्वतीला उद्देशून म्हटले, देवी, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला. मी माझ्याच पुत्राचा वध केला आणि तुला इतकं दुःख भोगावं लागलं. कृपा करून मला माफ कर. महादेवांचा स्वर पापभीरू झाला होता. पार्वतीने त्यांच्या डोळ्यात पाहिले. शंकरांचे डोळेही ओलावलेले होते. एका पित्याचे हृदयही त्या क्षणी पिळवटून निघाले होते. पार्वतीने हळूहळू मान हलवली. तिच्या अंतरीच्या प्रेमाने तिला आपल्या पतीचा अपराध माफ करण्यास प्रवृत्त केले. अखेर तिचा मुलगा तिला पुन्हा मिळाला होता. हा तिच्यासाठी सर्वात मोठा आनंद होता.
शिवांनी मग त्या बालकाच्या समोर येऊन त्याच्या माथ्यावर हात ठेवला. हत्तीमुख असलेला छोटा बालक आश्चर्याने वर पाहत होता. भगवान शिवांच्या हाताचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर पडताच तो आनंदाने डोळे मिटून तो स्पर्श अनुभवू लागला. वत्सा, शिव कोमलतेने म्हणाले, आजपासून तू केवळ पार्वतीचा पुत्राच नाही, तर माझाही प्रिय पुत्र आहेस. तुझ्यावर मी अपार स्नेह करीन. तुझ्या हातून मला एका चुकीचा अनुभव आला, पण तो आता भूतकाळ झाला. पुढे तुला एक वरदान देऊ इच्छितो. पार्वती देखील आपल्या मुलाला हातांनी सावरत उभी राहिली. सर्व देवतांचे लक्ष या आगळ्या प्रसंगाकडे लागले होते. शिवाने आपल्या करुणामय स्वरात घोषणा केली, आजपासून हा बालक फक्त आमचा पुत्रच नव्हे, तर समस्त शिवगणांचा अधिपती म्हणून ओळखला जाईल. याचे नाव गणपती असेल, गणांचा स्वामी. पार्वतीने आनंदाने ओढणीने डोळे टिपले आणि आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहिले. भगवान शंकर पुढे म्हणाले, फक्त इतकेच नव्हे, तर पुढे ज्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होईल ती या माझ्या मुलाच्या स्मरणाने आणि पूजेनच होईल. तो सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय ठरेल. पार्वतीच्या हृदयावरचं सगळं मळ पूर्णपणे दूर झालं. तिने आपले दोन्ही हात अंजलीत जोडून महादेवांकडे कृतज्ञतेने पाहिले. समोर उभ्या बालकाला काहीसे अद्याप अविश्वास वाटत होते. तो आपल्या हातांनी हलवून स्वतःच्या नवीन मुखाला स्पर्श करत होता. त्याच्या सोंडेचा हलका वळसा त्याला गुदगुल्या करत होता. तो आश्चर्यचकित होऊन आई वडिलांचे संवाद ऐकत होता. तेवढ्यात पुढे सरसावून भगवान विष्णूंनी आपले चारही हस्त आशीर्वादाच्या मुद्रेत उंचावले. हे बालक गणेश, त्यांनी प्रेमळ आवाजात उच्चारले, मी तुला वरदान देतो की तू बुद्धी आणि सिद्धी या दिव्य गुणांचा अधिपती देशील. जे भक्त तुझे स्मरण करतील त्यांच्या सर्व विघ्नांचे नाश होतील. तू विघ्नहर्ता म्हणून पृथ्वी तलावर पूजला जाशील. गणेशाने हात जोडून भगवान विष्णूंना विनयाने वंदन केले. ब्रह्मदेव पुढे आले आणि आपल्या कमंडलूतील पवित्र जलाचे काही थेंब गणेशावर शिंपडले. मी सृष्टीकर्ता ब्रह्मा तुला आशीर्वाद देतो, ते मंगलस्वरी म्हणाले. तुला अनंत विद्यांचे ज्ञान लाभेल. तू महान ज्ञानी आणि विद्वान म्हणून ख्याती पावशील. सर्व जीवांचे तू कल्याण करशील. लहान गणेशाने ब्रह्मदेवांनाही वंदन केले. त्याच्या कपाळावर त्या अमृतबिंदूंचे थेंब पडताच सुंदर तेजाची लाली झळाळली. याप्रमाणे इंद्रादी इतर देवतांनीही पुढे येऊन आपापल्या पद्धतीने त्या बालकावर कृपादृष्टी दर्शवली. कोणी त्याला अपार संपत्ती आणि सुखाचे वरदान दिले, तर कोणी त्याच्या पराक्रमाची स्तुती करून त्याचे मनोबल वाढवले. त्या लहान गणेशाभोवती देवांचा गोफ तयार झाला. प्रत्येक देव त्याला एका नवीन अलंकाराने सुशोभित करीत होता. देवेंद्र इंद्राने आपल्या मुकुटातील एक तेजस्वी रत्न काढून गणेशाच्या मुकुटात जडवले. वरुड देवाने पावसाच्या शीतथेंबांची पुण्यवृष्टी गणेशावर केली. वायुदेवाने मंद सुगंधी वारा बहाल करून वातावरण प्रसन्न केले. सर्वत्र एक दिव्य आनंद उसळला. नारद मुनीही तिथे अवतरले होते. त्यांनी आपल्या वीणेच्या मधुर झंकारासह एक भक्तिमय स्तुती गायन सुरू केले. जय देव जय देव जय गजान मंगलमूर्ती मोरया अग्रपूजित गणनायक. त्यांच्या तालावर स्वर्गातील अप्सरा नृत्य करू लागल्या आणि सर्व देवगण जय गणेश असा जयघोष करू लागले. कैलासाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय आनंदाने भरून गेले. पार्वती देवी आपल्या पुनर्जीवित बालक गणेशाला प्रेमाने आलिंगन देते. त्या क्षणी पार्वती देवीला समाधानाची अनुभूती झाली. तिने पुन्हा एक वार आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि हलकेच त्याच्या कपाळावर ओवाळलं. माझा लाडका गणेश, ती प्रेमभराने म्हणाली, तू खरंच महान होशील बाळा. सर्व जग तुझ्यावर प्रेम करेल. गणेशाने आपल्या छोट्या हातांनी आईच्या गळ्यात मिठी मारली आणि आपल्या नरम सोंडेने तिचे गाल अलगद स्पर्शले. पार्वतीच्या चेहऱ्यावर हसू आणि आसू
दोन्ही एकत्र चमकले. महादेवांनी पुढे येऊन गणेशाला आपल्या 2 बलवान भुजांत उचलून घेतले. त्या दुर्मिळ प्रसंगाकडे पाहून सर्व शिवगण हर्षभरीत झाले. शिवांनी आपल्या पुत्राचे लाड करताना मनोमन त्याला दिलेल्या वेदनेबद्दल क्षमा मागितली. गणेशानेही गोड हसून जणू आपल्या पित्याला मनोमन क्षमा केली. सगळे दुःख आता दूर झाले होते. कैलास पर्वतावर पुन्हा मांगल्य आणि उल्हास नांदू लागला. थोड्याच वेळात संपूर्ण कैलास पर्वतावर आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. विविध रंगांची कमलपुष्पे आणि मंद सुगंधी हार पृथ्वीवर बरसू लागले. शिवगण ढोल ताशे वाजवीत आनंद नृत्य करू लागले. नंदी आनंदाने हुंकार भरत गगनात उड्या मारू लागला. पार्वती देवीने आपल्या मुलाचे हळद कुंकवाने दृष्टी काढले आणि त्या प्रसन्न वातावरणात शेकडो दिवे प्रज्वलित केले गेले. त्या दिवशी संध्याकाळी कैलासावरील आकाश एक स्वर्णिम केशरी रंगाने उजळून निघाले होते. भगवान शिव, देवी पार्वती आणि लहान गणेश एका सुवर्ण रथात बसून समस्त देवतांमध्ये आले. सर्वांनी एकमुखाने त्यांचा गौरव केला. ब्रह्मदेवांनी मंगल आरती ओवाळली. सगळ्या दिशांनी एकच जयघोष होत होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या प्रकारे पार्वतीच्या मनोकामनेतून आणि शिवाच्या कृपेने गणेशाचा जन्म झाला. त्या दिवशी ज्या बालकाचा शिरच्छेद झाला त्यालाच हत्तीचे मस्तक जोडून नवजीवन देण्यात आले आणि तो झाला गणेश. देवांमध्ये अग्रपूज्य, भक्तांचा आधार आणि विघ्नांचा नाश करणारा देव. गणेशाच्या जन्माच्या आनंदाचा तो दिवस आजही भक्तिमनांनी स्मरण केला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चौथीच्या त्या पवित्र दिवशी आपण गणेश जयंती म्हणून हा प्रसंग भक्तिभावाने साजरा करतो. गणपती बाप्पा म्हणजेच गौरीनंदन गणेश हा बुद्धी आणि सिद्धीचा अधिष्ठाता देव आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतात तेव्हा प्रथम ते गणेशाचं स्मरण करतात. प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करून त्याचे आवाहन करतो. आजपर्यंत गणरायाचे महत्व अबाधित आहे आणि या जन्मकथेने आपल्याला मातृपित्याच्या अपार प्रेमाचे, त्यागाचे आणि क्षमाशीलतेचे महान उदाहरण दिले आहे. अशी ही गजाननाच्या आगमनाची कथा आपल्या मनात श्रद्धा, निष्ठा आणि प्रेमाची ज्योत तेवत ठेवते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्कीच लिहा. धन्यवाद.